हाय हॅलो नमस्कार. कमळी या मालिकेमध्ये आपण आता पाहणार आहोत की कमळी एका भिंतीच्या बाजूला उभी असते आणि विचार करत असते की निंगे तिथे येते आणि निंगे म्हणते, कमळे काय ग, कसला एवढा विचार करतेस? निंगे, मला खूप टेन्शन यायला लागले ग. मला कशाचं टेन्शन येतं कमळे? शंभूची अवस्था बघितली ना, मला सारखा सारखा तोच विचार येतोय. तो शंभू तरी काय करेल ग? सगळंच त्याला बघायचंय. काय करायचं ग निंगे म्हणते. इकडे इंग्रजी भाषांची स्पर्धा आणि तिकडे शंभूच्या वडिलांचा शंभूचा विचार डोक्याचा अगदी भरीतच झाले बघ. काही सुचतच नाहीये कोणाकडे विचार करायचा, अभ्यास किती करायचा, शंभूबद्दल काय निर्णय घ्यायचा काहीच कळत नाही ग. निंगे कमळीचं बिचारीचं गोंधळ उडालेला असतो. निंगे आणि कमळी विचार करत असतात आणि आता बसायला चालतात. तेवढ्यातच काय लगेचच फोन वाजलेला असतो. कमळी आता फोन उचलते आणि हॅलो कोण आहे असं म्हणते, तर ऋषीने फोन लावलेला असतो. कमळीला ती म्हणते, कोण काय अगं? मी ऋषी बोलतोय. कमळी, बेटर काय झालंय, कसलं टेन्शन घेतलं? कमळी म्हणते, तुम्हाला कसं माहिती सर मला टेन्शन आलंय? पण तू टेन्शन घेतलंय हे समजण्यासाठी फक्त तुझा आवाजच खूप पुरेसा आहे मला. माझ्यासाठी आवाजावरच कळते तुला टेन्शनमध्ये आहेस. कमळे, सध्या काय चाललंय कमळे सांग की. सर, माझ्याकडून इंग्रजी भाषण स्पर्धेची काही तयारी होईल असं वाटत नाही. अजिबात काही तयारी नाही आणि डोक्यात सारखा त्या शंभूचाच विचार आहे. चिडलेला असतो कमळीवरती की एक अभ्यास काय करतच नाहीये, उगाच काहीतरी कारण देतेय. आणि आता फोन ठेवलेला असतो कमळीने सुद्धा आणि ऋषीने सुद्धा. आता रागिनी तो नेकलेस घालत असते जो कमळीच्या गळ्यातनं हिसकावून आणलेला असतो. तो आरशात घालून बघते. काय कमाल नेकलेस, काय दिसतोय बघ, एकच नंबर नेकलेस आहे बघ ना ग आई, कामिनी विचार करत असते. आणि रागिनी मस्त त्या नेकलेसमध्ये हरवलेली असते. नेकलेस तुला काय सांगते माहिती आहे का? त्या अनिकाच्या नादाला लागू नका. विश्वास ठेवायच्या लायकीची नाहीयेस ती पोरगी. हा काय प्लॅन आहे का? त्या अनिकाने काय प्लॅन केलाय? तो प्लॅन नाहीये. वेडीच का रागिनी? एक मिनिट रागिनी, 1 मिनिट म्हणता म्हणता कामिनीच्या जवळ येऊन बसते. आई, किमान हे प्लॅन वगैरे तू तरी बोलूच नकोस. का बोलू नकोस? मी रागिनी घरात इतकी वर्ष ठाण मांडून बसली कशी काय बसली आहे? स्वतःच्या भावावरून तूच फेकलं होतं ना त्या तुला. लुळीपांगळी अवस्था तूच केली, आठवते का? विसरली सगळे पराक्रम? चित्तपोर अनेकांनी तुझी हालत कशी केली नाही कळते का आई? 6 जून झाली असती. एक ढक्कलगाडी घरामध्ये, दोघं बहीण भाऊ, ढक्कलगाडी, तोंडाला काही हडबीड आहे का नाही? आणि बोलते काही कळते का ग रागिनी? काय बडबडते? अगं आई, चिडू नको अगं. लगेचच चिडायला लागली. काय सांगते तुला, अनिकावर थोडा विश्वास ठेव आहे आणि ती गुणी मुलगी आहे. मला जमणार नाही त्या फिनिकावर लक्ष आणि विश्वास ठेवायला. तेवढ्यात काय लाईट गेलेली असतात. कामिनी म्हणते, बघ त्या अनिकाचं नाव घेतलं तर लाईट सुद्धा गेलीये म्हणते. आजकाल लाईट आहे ना त्या जरा जास्तच जायला लागल्या आहेत. काहीतरी बघायला लागणार आहे म्हणते. तू इथेच बस आई, मी बघून येते काहीतरी. कमळी आणि निंगे इकडे विचार करत असतात. माझ्या डोक्याला त्या दिवशी मार लागला त्या दिवशी अशीच गेली होती. मागून कोणीतरी मला मारलं होतं निंगे तेव्हा, पण माझ्या मनात अशीच भीती होती जी आता मला भीती वाटते. निंगे, गडबडबर होणार नाही ना ग? ए कमळे, गप बाई, नको काही बोलू. ती लाईट गेली एवढं काय घाबरायचं नाही, काही विचार करायचा नाही. अगं कमळी म्हणते. निंगे, तू इथेच थांब, मी बघून आलो लाईट कशी गेली. आता बॅटरी घेऊन कमळी बाहेर गेलेली असते की त्याच दिवशी त्या बोर्डावर काही फ्लॉट झाला तसा आज झाला की काय ते बघण्यासाठी रागिनी खाली आलेली असते आणि जोरजोरात ओरडत असते, सिक्युरिटी. कोणीच येत नसतं. कोण मेलं कुठं काय माहिती? एकाला आवाज दिला तर कोणीच येत नाहीये. रागिनी आता चिडचिड करत असते. पार्वती ती सगळ्यांना आवाज देऊन दमलेली असते. कोणीच तिथे जागेवर नसतं. ही पार्वती यायला त्याला शोधत असते. रागिनी अंधारामध्ये. तेवढ्यात काय कमळीचा गेटअप करून कोणीतरी आलेलं असतं आणि रागिनीच्या गळ्यातला नेकलेस असं जोरात ओरडत आणि पळालेलं असतं. रागिनी इतकी जोरात किंचाळते की बस, कोण तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणता म्हणता लाईट आलेली असते आणि रागिनी आता ओरडायला लागलेली असते की माझा नेकलेस चोरीला गेलाय. चोर चोर आवाज ऐकून राजन, अन्नपूर्णा, आजी सगळेच पळत आलेले असतात की रागिनी बघून काय झालं तुला? बघा की आई, कसं माझ्या गळ्यातलं ओढलंय. आणि कमळीस अनिका सुद्धा आलेली असते. मॉम करत त्या
निंगी सगळेच हळूहळू जमा व्हायला लागलेले असतात. मॉम कसं लागलंय? अगं माझा नेकलेस ओढताना त्यांनी जखम झाली आहे. तमाशा झालेला असतो की नेकलेस चोरीला गेला. तेवढ्यात काय कमळी बाहेर लाईट कशी गेली ते बघून परत आतमध्ये आलेली असते. म्हणते, काय ग कमळे, बाहेर कुठे गेली होतीस तू? आता काय म्हणते, तू आतमध्ये होतीस ना कमळे, मग बाहेर कशी गेलीस? मुळी म्हणते. निंगी म्हणते, लाईट गेली ना, मग मीटर रूममध्ये गेले होते. काय झालं बघायला. कोणीतरी फ्यूज काढलेला होता, मग तो फ्यूज टाकला. अन्नपूर्णा आजी म्हणतात, कमळे लाईट गेली त्यांचा फायदा घेऊन कोणीतरी रागिणीच्या गळ्यातला नेकलेस चोरलाय म्हणते. काय हो, आता एवढा तर झालेलं बघ, आणि सेम टू सेम असाच मार्क आहे जसा कमळीला झालाय. सेम हा तिच्या गळ्याला हार जेव्हा तू ओढला ना तेव्हा तिचा झालाय, तसाच तुला झाला होता. सेम टू सेम बघ की मग. आणि काही मुद्दाम सांगता असते कमळीला, आणि तुला सारखी जखम झाली आहे. कमळीच्या गळ्यातला हार खेचला म्हणून, तुझ्या गळ्यातला हार खेचला म्हणून असं काही करायचं नसतं. दुसऱ्याला कधीही त्रास द्यायचा नसतो, कळते का मॉम? बघ तुझ्यासोबत सुद्धा तसंच झालं. पाप असतात पाप, कमळे म्हणते. आणि का गप की कशाला काय सांगतेस? काही नाही झालं असं काही. अन्नपूर्णा आजी म्हणतात, बघ की घराभर नेकलेस घालून फिरत होती, काहीतरी आलं आणि नुकताच नुकसान करून गेलं. राजन म्हणतात, मी बघतो बाहेर कोणी दिसतंय का. दुसऱ्या दिवशी छान अशी गुढीची सगळी तयारी केलेली असते. कमळीने सुंदर अशी गुढी सजवलेली असते. अनिकाला सांगत असते, गुढीची तयारी अशी करायची तशी करायची, गुढी उभी राहायची असते. अनिका सुद्धा फार मन लावून सगळं काही तयारी बघत असते, सगळी तयारी करत असते, आणि सगळं काही घराची मंडळी तयार होऊन छान अशी बघत असतात. अनिका म्हणते, कमळे एक मिनिट, मला एक आयडिया आली आहे. हे सगळं पुन्हा रिपीट कर, फक्त ना इंग्लिशमध्ये बोल, म्हणजेच तुझी प्रॅक्टिस होईल. कमळी म्हणते, छोट्या छोट्या गोष्टीवरून कमळीला म्हणते की इंग्लिश बोल, तुझी प्रॅक्टिस होईल. इंग्लिश बोल, तुझी प्रॅक्टिस होईल. आणि त्याच्याने कमळीला अजून गोंधळल्यासारखं होत असतं. त्याच्या कॉम्पिटिशनसाठी प्रॅक्टिस होऊन जाणार नाही म्हणून म्हटले ना तुला. कमळी ते म्हणते, ठीक, मी प्रयत्न करतो. परफेक्ट नाही पण मी प्रयत्नच करतो. गुढी कशी उभा राहायची, गुढीसाठी काय काय साहित्य लागतं, गुढी तयार झाल्यावर काय, सगळं काहीतरी इंग्लिशमधून सांग असं सांगितलं असतं. कमळी तिच्या पद्धतीने समजावून सांगत असते. अनिकाला रागिणी आलेली असते. ओ गॉड राज, तुला माहिती का, हिला असं वाटतं की फार स्मार्ट आहे, पण ती स्मार्ट नाहीये. तरी पण स्मार्टपणा दाखवायला जाते. रागिणी आता मुद्दाम कमळीचा अपमान करत असते. हे मोठ्याने बोलत असते. रागिणी आता इंग्लिशमधून फाड 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 बोलत असते. तिला असं वाटतं की कमळीला काही समजतच नाहीये, आणि कमळीची थोडक्यात थट्टा उडवत असते. तिला फार अक्कल आहे असं दाखवायचं जाते, आणि कॉम्पिटिशन खेळायला लागलेली असते. माझ्या परीबरोबर आता हसणार, मग विश्वास ठेव, ती गेम हरणार म्हणजे हरणार. राजन म्हणतो, सॉरी, तुम्हाला दोघींना काहीच कळालं नाही का? मी काय बोललो तो एक्सप्लेन करून देतो का मी? मी एक्सप्लेन करते. म्हणते, मराठी आणि इतिहास म्हटलं की तुमचं काय प्रभुत्व आहे वा कमाल. तेव्हा प्रश्न इंग्रजीचाच येतो ना, मग मात्र फार खाता अजिबात. इंग्लिशमध्ये काही जमतच नाहीये तुम्हाला. सगळ्यांच्या समोर सण असतो. सणाच्या दिवशी कमळी आणि निंगीचा अपमान करत असते. अनिका समोरून हे सगळं काही बघत असते. सगळा काही प्लॅन असतो अनिकाचाच. रागिणीचा त्याच्यामध्ये कामिनी नसते. या दोघींचाच प्लॅन नसतो. मुद्दाम प्रत्येक वेळेला घालून पाडून त्या कमळीला बोलतच असतात. आणि इतकं काही बोलायचं की अगदी ती नाराज झालेली पाहिजे, किंवा ती कॉम्पिटिशनची तयारी करते त्यापासून तिचं लक्ष तिथंच विचलित झालेलं पाहिजे. हे मुद्दाम तिला टॉर्चरिंग करायचं असतं. काम ह्या दोघी करत असतात. वेळोवेळी आता कमाल खूप मोठं वाटत असतं, पण आता मोठी असते. तिचा मान राखत आणि अगदी शांतपणे सहन कमळी सगळं करत असते. मॉम शांत बस ना, काय लावलंय हे? म्हणते की कॉम्पिटिशन डेफिनेटली हरणार, आणि चॅलेंज माझं तूच हरणार, म्हणजेच हरणार. तोंडावर बोललेली असते की तू हरणार आहेत, यात काही शंकाच नाही. अन्नपूर्णा आजी म्हणतात की ती कमळी आहे. कमळी हरणं तिच्या डिक्शनरीमध्येच नाही. ती प्रूफ करून दाखवणार की ती हारूच शकत नाही. ती जिंकणार म्हणजे जिंकणारच. आता स्पर्धा फक्त हार जीतचीच नाहीये तर अन्नपूर्णा आजी म्हणतात, एक संधी आहे स्वतःला सिद्ध करायची, आणि तू स्वतःला सिद्ध सुद्धा करू शकतेस कमळी. असं तिथं सगळं बोलत असतात. कमळी मात्र आपली शांत असं सर्वांचं बोलणं ऐकत असते. आता कमळी तू काय करू शकतेस हे सांगायला दाखव. इंग्लिश म्हणजे काय, मराठी गोष्ट नाहीये. तू
करू शकतेस आणि समोर कमळीचा आधार दिलेला असतो आणि एक कॉन्फिडन्स असं वाढवलेला असतो. यांचा कटकरट होईल आणि काय तू जिंकणार आहेस असं इम्पॉसिबल नसेलच गं. आनंद झालेला असतो. अनिका अगदी थोडंसं काहीतरी हसते कारण तिलाही आतमधून राग येत असतो. रागिणीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात की म्हातारी प्रत्येक वेळेला या कमळीचंच काय एवढं उदो करते काय माहिती. अन्नपूर्णा आजी म्हणतात, चला आता गुढी उभा करूया, वेळ वाया घालवायला नको. आता सगळी काही छान अशी गुढीची तयारी वगैरे झालेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात, चला आधी गुढी उभारून घेऊया. छान अशी गुढी उभारलेली असते. सगळं वातावरण अगदी आनंददायी होऊन गेलेलं असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी आणि आता राजन आणि रागिनी आधी पूजा करत असतात. आता नमस्कार वगैरे करतात. रागिनीला असा काय राग आलेला असतो या कमळीचं कौतुक केलं म्हणून ती सुद्धा अगदी तोंड फुगून गुढीची पूजा करत असते. राजन आणि रागिनी आधी पूजा केलेली असते गुढीची. आता अन्नपूर्णा आजी गेलेले असतात समोर आणि त्या आता गुढीची पूजा करत असतात. सगळं वातावरण अगदी छान असतं आणि पूजा केलेली असते आणि रागिनी लगेचच राग आतमधून निघून गेलेली असते कारण अन्नपूर्णा आजीने कमळीची बाजू घेतलेली असते आणि एवढं सगळं तिचं कौतुक करून प्रोत्साहन दिलेलं असतं. एक तिचा कॉन्फिडन्स वाढवलेला असतो. त्यामुळे रागिनीला भयंकर असा राग आलेला असतो. फक्त पूजा करायची म्हणून पूजा करते आणि अगदी रागाने ती आतमध्ये निघून गेलेली असते. अन्नपूर्णा आजी आता गुढीची पूजा करत असतात. अन्नपूर्णा आजी पूजा झाल्यावर कमळीला ताट घ्या समोर येऊन आणि स्वतःला कमळीच्या अशी पूजा करायला लागलेली असते. अन्नपूर्णा आजी आता अनिकाला कशी पूजा करायची काय ते सगळं काय समजावून सांगत असतात. अनिका मुद्दामून पुढे चाललेली असते कारण कमळीचा जो मान असतो, कमळी जे पुढे पुढे करत असते ते सगळं काही बंद करायचं असतं. अनिकाला सगळ्यांची डिमांड घ्यायचं एवढंच काय अनिकाच्या डोक्यात असतं. त्यासाठी अनिका प्रयत्न करत असते. आता पूजा करत असते अगदी पुढे पुढे येऊन आणि अन्नपूर्णा आजी तिला सांगत असतात पूजा कशी काय करायची. हे सगळं झालं तरी कमळीला अजिबात वाईट वाटत नसतं. तिच्या चेहऱ्यावर अजून हसूच असतं. सुद्धा पूजा झाल्यावर आतमध्ये निघून गेलेले असतात. आता कमळी पूजा करायला लागलेली असते. कमळीची पूजा वगैरे करून झालेली असते की तिने निंगीला ताट दिलेलं असतं. निंगी सुद्धा आता गुढीची पूजा करत असते. आता पूजा वगैरे झाल्यावर अन्नपूर्णा आजीचा आशीर्वाद घेते. राजांचा आशीर्वाद घेतलेला असतो. कमळीने सगळ्यांचा आशीर्वाद घेतलेला असतो. छान असा आज पाडव्याचा म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी साजरा झालेला असतो. छान अशी गुढी उभारली गेलेली असते. पूजा ही शांततेत व्यवस्थित अशी पूजा झालेली असते. काय आता तोंड फुगूनच असते ती म्हणजे अनिका आणि तिची आई घेतलेलं असतं. रागिनीला भयंकर असा राग आलेला असतो आणि तोंड फुगवूनच ती घरात इकडे तिकडे फिरत असते. राजन आता हॉलमध्ये आलेला असतो आणि बसायला लागतो. तेवढ्यातच काय लगेचच बिरजूला बोलवलेलं असतं. राजाने या CCTVच्या फुटेजचा लॅपटॉपमध्ये असतो तो लॅपटॉप लगेच घेऊन ये आणि रागिनीने राजनने तिथेच फेऱ्या मारत असते. बिरजू म्हणतो, सर मी लगेच आणतो लॅपटॉप. असा CCTV फुटेज चेक करायला लागलेले असतात. आता गुपचूप अगदी चोरासारखी बघत असते की राजन नेमकं काय करतंय. राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतात, आई इकडे ये ना 1 मिनिट. अन्नपूर्णा आजी म्हणतात, हो राजन आले. की अन्नपूर्णा आजी लगेच आता राजनच्या जवळ आलेल्या असतात. काय झालेलं आहे राजन, आई इकडे ये. तर अन्नपूर्णा आजी आता राजनला जवळ येतात. रागिनी सोबत जे काही झालं ना ते आता या CCTVमध्ये कॅप्चर झालेलं असणार. बघूया आता आपण साठी नव्हतंच मुळात ते कमळीसाठी राग त्यांच्यामध्ये अडकलेली आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, राजन असं काय बोलतोय तू. हो कमळीसाठीच होता सगळा डाव पण चुकून त्यामध्ये रागिनी चिडली आहे. गेलेल्या त्रास देण्यासाठी कोणीतरी हा सगळा प्रकार करते. आता कोण करते कशासाठी करते तेच आपण शोधून काढूया. राजन आता अन्नपूर्णा आजीला म्हणतात आणि लॅपटॉपमधले CCTV फुटेज ओपन करत असतात. आजी म्हणतात, मुद्दामून कमळीला त्रास देत असेल रे आणि कमळीमा त्रास देऊन मिळणार तरी काय. राजन तूच सांग बरं, त्रास देत असणारे राजन. अन्नपूर्णा आजीला प्रश्न पडलेला असतो. असा प्रश्न राजनलाही पडलेला असतो. त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठीच राजनने आता ते CCTV फुटेज बघत असतात. अन्नपूर्णा आजी म्हणतात, कामिनी काहीच करू शकत नाही. ती बिचारी आता सगळ्या दुःखानेच आधीच अवघडली आहे. म्हणतात, हो आई बघतो CCTV फुटेज, आपल्याला मिळेल काहीतरी क्ल्यू. रागिनी सुद्धा हळूहळू आलेली असते आणि राजन काय बघतोय किंवा राजनला काय दिसतंय ते बघण्याचा प्रयत्न करत असते. ही रागिनीने तिथे मोबाईल बघता बघता तरी सुद्धा तिचे कान सगळे राजन आणि अन्नपूर्णा आजी काय बोलतात याकरता यांच्याकडेच लागलेले असतात. आता रागिनी हळूहळू बरोबर त्या CCTV
CCTV फुटेज बघायला राजनच्या जवळ आलेली असते. CCTV फुटेजमध्ये असं दिसतं असतं की कमळीने तो नेकलेस चोरलेला आहे आणि पळत गेलेली आहे. कमळीसारखा कोणीतरी गेटअप वगैरे केलेला असतो आणि कमळीचं नाव यावं यासाठीच प्रयत्न केलेला असतो आणि तो नेकलेस चोरलेला असतो. अन्नपूर्णा आजी म्हणतात, परत घे बघ, रिवाइंड कर. आजी म्हणतात, ते शक्यच नाही आहे कमळी, असं करणं शक्यच नाही आहे. राजन, हे CCTV फुटेजमध्ये दिसतं ते काहीतरी वेगळं आणि विचित्र आहे. कमळी ना नेकलेस सारी कमळी असं नेकलेस कधीच घेऊ शकणार नाही आणि कमळीला पैशाचा हाव नाही किंवा सोन्या चांदीचा किंवा अशा हार वगैरेंचा हाव नाही. तिला जर असं घ्यायचं असतं तर तिच्या गळ्यातला हार कामिनीने हिसकावून घेतला होता. तेव्हाच ती म्हटली असती की हा हार माझा आहे आणि मलाच पाहिजे. आपण तो हार कमळीसाठीच आणलेला होता, परंतु या कामिनीने तिचा हार नेकलेस चोरून म्हणजेच तिच्या गळ्यातून हिसकून घेतला होता. तेव्हा अगदी हसतमुखाने त्या कमळीने तो नेकलेस तिला देऊन टाकला होता. मग हे शक्यच नाही रे राजन, आपली कमळी असंही करू शकत नाही. मला काहीतरी हा विचित्रच वाटत आहे. पण या CCTV फुटेजमध्ये तर कमळीसारखंच कोणीतरी दिसत आहे. आता अन्नपूर्णा आजी CCTV फुटेजमधलं बघितलेलं असतं. अजिबात यावर तिचा विश्वासच नसतो किंवा कमळी असं काहीतरी करू शकते यावर त्या नाही असं म्हणत असतात. अगदी ठामपणे माझी कमळी असं करणं शक्यच नाही. राजन, काहीतरी चुकीचं होते, आपल्याकडनं गलतफहमी होत असते, इम्पॉसिबल आहे. आई, पण दिसतंय तर कमळीचं ना गणे बरोबर अंदाज लावलेला असतो. कमळीचे कपडे घालून मुद्दाम कोणीतरी करते, कमळीला अडकवते. आई, सगळं याच्यामध्ये घरात हा खेळ कोणीतरी मुद्दाम करत आहे. काहीच कारण विनाकारण या कमळीचा मागं लागले आणि कमळीला त्रास देण्यासाठी सगळं काही खेळ चाललाय. बघणे सगळं ऐकलेलं असतं आणि असं हळूहळू बरोबर राजनच्या समोर येऊन उभी राहते. मुद्दाम राजन, हे सगळं मुद्दाम दिसतंय का? म्हणजे आता कमळीच्या विरोधात तुला कमळीच्या बद्दल म्हणजेच पुरावा मिळालाय की कमळीने नेकलेस चोरला आहे, तरी मुद्दाम करतेस की नाही? राजन, स्पष्ट दिसते ही कमळी आहे, माझ्यावर हल्ला करणारी कमळीची, तरी सुद्धा अगदी म्हणतोय की कमळीचे कपडे घालून कोणीतरी नाटक करत आहे. राजन, किती त्या पोरीला पाठीशी घालशील रे? सगळ्यांनी किती जरी मला समजावून सांगितलं ना किती कमळी नाहीये हे वन सांगू शकते की कमळीच आहे. चोरटी, एक नंबरची खोटारडी पोरगी आहे ती, भिकारडी. पण तुमचा कसा विश्वास नाहीये दोघांचा काय माहिती? अन्नपूर्णा आजी म्हणतात, रागीने तोंड सांभाळून बोल जरा. कमळी असं कधीच करणार नाही, मला 100% तिच्यावर विश्वास आहे. उगाच आरोप लावू नकोस त्या पोरीवर. आई, एवढा कॉन्फिडन्स त्या कुठल्या व्यक्तीवर कपडे घालून तिथे येऊन नेकलेस चोरून नेला का? मुद्दाम रागीने सगळं काही भांडणं वाढवत असते, ही चर्चा वाढत असते. बरोबर आईने वेळेवर येऊन टपकलेली असते तिथे. आणि का बघ, ही रात्रीची CCTV फुटेज बघ. आता रागिनी मुद्दाम कमळीला बदनाम करण्यासाठी अनिकाला म्हणते, CCTV फुटेज बघ म्हणजेच तुझ्या लक्षात येईल. अनिका आता ती फुटेज बघण्यासाठी तिथे थांबते. तिला ते फुटेज दाखवत असतात आणि अनिका सुद्धा मान लावून ते बघत असते. स्पष्ट दिसत असतं की कमळीने रागिणीचा गळ्यातला नेकलेस चोरला आणि एका मिनिटात तिथून पळून गेली. कोणीतरी बघितलं तरी ती कमळीचं असं वाटणार आहे, असं काहीतरी केलेलं असतं. आणि